मोहन पहिला चेंडू समोरच्या दिशेने अर्थातच मिडॉनच्या क्षेत्ररक्षक येतो, चेंडू अडवतोय, धाव संख्या घेतली जाते, पहिली धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते। 5 षटकांचा असणारा हा सामना। स्ट्राइकला मोहन आणि गोलंदाजी मार्कवर रुपेश। विजय ग्रुप कल्याणसाठी, तर कल्याण असेल, अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, हा संपूर्ण बेल्ट तुम्ही सध्याच्या घडीला अंडरआर्म क्रिकेटवर राज्य करतोय। हा पुढचा चेंडू सुद्धा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, धावबादची संधी, एक धाव मात्र दरम्यानच्या काळात मिळेल, कारण तुम्ही सध्या जर सर बळवटी सर पाहिलं तर जॉर्ज कल्याण नावाचा संघ आहे, रोहन जिल्हे असेल, राहुल सुरवाडे असेल, गांगुली असेल, हे सर्व खेळाडू मुंबईच्या देखील भल्या भल्या संघांना टक्कर देताना पाहायला मिळत आहेत आणि अर्थातच मुंबईच्या अव्वल संघांमध्ये त्यांचं देखील नाव सध्या घेताना पाहायला मिळत आहे। पुढचा चेंडू सुरेख फटका मारला जातोय मिड विकेटच्या दिशेने, एक लाजवाब फटका, चेंडू सीमा रेषा पार, चौकार, 4 धावांसाठी। धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचते। 6 अंकाचं क्रिकेटमधील महत्त्व सांगायचं झालं तर 6 डिसेंबर 1991 करुण नायरचा जन्मदिवस, ज्याच्या माध्यमातून त्रिशतक ठोकलं गेलं। एकंदरीत हे 30वं त्रिशतक होतं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि भारतासाठी खूप मोठी गोष्ट। वीरेंद्र सहवाग नंतर असा कोणता खेळाडू ज्याने त्रिशतक ठोकलं। पुढचा चेंडू स्वैर ठरतोय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 लगावला जातोय। धावसंख्या पुन्हा 1 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर। अवंतर धाव जरूर या ठिकाणी गेली, परंतु जगात असा एक गोलंदाज होऊन गेला ज्याने कधी वाईट बॉलच टाकला नाही वन डे क्रिकेटमध्ये, मायकल होल्डिंग, वेस्ट इंडिजचा गोलंदाज। तर दरम्यानच्या काळात फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला जातोय, निर्धाव चेंडूची सांगता। पुढचा चेंडू, पुढे सरसवा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, बचावला जातोय, एसटीची संधी जरूर निर्माण झाली होती आणि कल्याण संघ 7 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे। गोलंदाज पुन्हा एकदा रुपेश, सुरेख फटका, कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळेल, धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवर। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8। तर 8 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत। 8 अंकाचं देखील क्रिकेटमधील भारताच्या क्रीडा क्षेत्रातील महत्त्व सांगायचं झालं तर आतापर्यंत भारतीय संघाने ऑलिम्पिकमध्ये मिळवलेली गोल्ड मेडल आहेत हॉकीतील 8, एकंदरीत 9 अभिनव बिंद्राचं एक पकडलं तर, परंतु हॉकी आपला जो राष्ट्रीय खेळ आहे त्याच्यात मात्र गोल्ड मेडल आतापर्यंत 8 मिळवले आहेत। वैभवशाली परंपरा राहिली आहे आणि ध्यानचंद, मेजर ध्यानचंद यांच्यापासून सुरुवात झाली, तदनंतर धनराज पिल्ले आणि सध्याच्या घडीला देखील पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स मात्र भारतीय संघाचा हॉकीमध्ये पाहायला मिळतोय। परंतु आपण पाहतोय अंडरआर्म क्रिकेटची एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा। 1 धाव मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचते। षटक क्रमांक 2 गौरव याचं सुरू असताना बोईसरचा संघ बराचसे लांब लांबून संघ येताना पाहायला मिळत आहेत। तर गेल्या वर्षी स्पर्धा झाली होती ऐरोली या ठिकाणी, गोव्याचे 4 संघ आले होते अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धेला। तर पुढचा चेंडू स्वैर ठरतोय, धावसंख्या 1 ने वाढते आणि आगामी 7 आणि 8 तारखेला कांजूरमार्ग या ठिकाणी स्पर्धा आहे। इंदूर मध्य प्रदेशातून संघ येणार आहे, गोव्यावरून संघ येणार आहेत, नाशिकवरून संघ येणार आहेत। तर अंडरआर्म क्रिकेटने देखील सर आता तुम्ही सध्याच्या घडीला जर पाहिलं तर लाईव्ह मॅचेस सातत्याने अंडरआर्म क्रिकेटच्या पाहायला मिळत असतात। अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा काल मुलुंड जिमखान्यावर झाली आणि 44 कोणत्याही पद्धतीचं प्रवेश शुल्क न आकारता मुलुंड जिमखान्यावर काल स्पर्धा झाली। आता अलीकडच्या काळात या अंडरआर्म क्रिकेटने देखील काट टाकली असं म्हणावं लागेल। पुन्हा एकदा स्वैर चेंडू पाहायला मिळतोय, धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या 12 वर। पुढचा चेंडू टप्पा पडतोय, यष्टांचा भेद घेतला जातोय आणि विकेटचं पतन, खेळाडू बाद। तर 12 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत आणि पहिला धक्का बसतोय, पहिला खेळाडू माघारी परततोय। तर क्रिकेटच्या खेळाडूंमध्ये सातत्याने 11 खेळाडू असणं गरजेचं असतं ओव्हरऑल क्रिकेटमध्ये, परंतु असा एक इन्सिडेंट झालेला आहे, 12 खेळाडू खेळलेले आहेत। ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा सामना झाला होता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 1900 साली आणि त्यावेळेला मात्र तब्बल 12 खेळाडू एका संघात खेळलेले आहेत। हा क्रिकेटचा इतिहास आहे। पुन्हा नवीन फलंदाज, आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्वैर चेंडू टाकला जातोय, धावसंख्या 13 धावांवर जाऊन पोहोचते। पुढे सरसवत पुन्हा एकदा सुरेख फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवर, चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि आणखी 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत कल्याण संघाला। 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं नामदेव स्मृती चषकामध्ये अर्थातच अंडरआर्म क्रिकेटच्या बलाढ्य अशा क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत।
पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. चेंडू मात्र शरीराला जाऊन आदळतोय. 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. दुसरं षटक मार्गस्थ असताना गौरव याचं. मुंबई परिसरात मात्र सुरुवातीच्या काळात या खेळाची सुरुवात झाली आणि तदनंतर आजूबाजूच्या शहरांमध्ये देखील हा खेळ लोकप्रिय झाला. 1 धाव मिळते आणि 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवर संघाची धावसंख्या. 2 षटकं संपतायत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. परंतु 19 अंकाचं महत्त्व सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या परिभाषेत खूप मोठं आहे. 19 जून 1966 रोजी सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. तर धावसंख्या पाहायला मिळते ती 19 धावा. आणि आज जे शिवस्मारक अरबी समुद्रामध्ये उद्घाटन होतंय, उभं राहणार आहे, ते शिवस्मारक व्हावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. हा चेंडू मात्र रिव्हर्स फ्लिकच्या पद्धतीने चेंडू फटकावण्याचा प्रयत्न 1 धाव दरम्यानच्या काळात मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. खूप मोठं कार्य बाळासाहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. अर्थातच शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. 50 वर्ष या गोष्टीला पूर्ण झालेत. आज जर तुम्ही पाहिलं तर शिवसेना एक मोठा पल्ला गाठला. या 50 वर्षामध्ये प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये शिवसेनेने जागा बनवली आहे. पुढचा चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न एसटीजीच्या रूपात बाद होतोय आणि फसवलं जात आहे. हळूवार पद्धतीने हा येणारा चेंडू विकेट घेऊन जातोय तो फलंदाजाची. तर मी नक्कीच आभारी आहे आयोजकांचा, ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा मला समालोचन करण्याची संधी मिळते. मोठ्या स्पर्धा अंडरआर्म क्रिकेटच्या म्हटल्या गेल्या तर सिद्धी पॅकर्स दादर या ठिकाणी सोन्याची चैन दिली जाते. उत्कृष्ट फलंदाज खेळाडूला सातत्याने गेली कित्येक वर्ष 25 वर्ष ही स्पर्धा होते. तदनंतर आमदार चषक स्पर्धा असेल, वायकट्टा स्पर्धा असेल, BCL असेल, आगामी येणारी SP चषक ही स्पर्धा असेल आणि या सर्व मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एका स्पर्धेचं देखील नाव ॲड झालं. अर्थातच नामदेव स्मृती चषक ही स्पर्धा देखील अंडरआर्म क्रिकेटच्या मानाच्या स्पर्धांमध्ये जाऊन बसलेली आहे. अर्थातच प्रत्येक अंडरआर्म क्रिकेट खेळणारा खेळाडू मात्र इच्छा असणार आहे मला ही स्पर्धा खेळायची आहे, मी देखील बाईकच्या शर्यतीत आहे, हा मात्र प्रत्येक जण दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झाला होता धावबाद करण्याचा आणि बचावला जातोय मात्र या ठिकाणी खेळाडू. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आज मात्र मुंबई परिसरातील असतील, आजूबाजूच्या सर्व उपनगरातील असतील, सर्व अंडरआर्म क्रिकेट जगतातील तारे सितारे कोपरनगरीमध्ये अवतरताना आपल्याला पाहायला मिळतील प्रत्येक जण. कारण ज्यांचा बॉक्स क्रिकेटवर बोलबाला आहे आणि सातत्याने गेली 25 वर्ष या बॉक्स क्रिकेटने संपूर्ण मुंबई शहर असेल आजूबाजूच्या सर्व उपनगरांना भेट लावलंय. सुरेख फटका लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवर संघाची धावसंख्या. षटक क्रमांक 3 सुरू असताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रुपेश. महेश स्ट्राईकवर सज्ज आहे आणि महेशच्या बरोबरीने मात्र मोहन. पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि एक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती 23 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ओव्हरआर्म क्रिकेटच्या तुलनेमध्ये बोलायला आपल्याकडे थोडासा कमी वेळ असतो. याच्यामध्ये बॉल लगेच येतो त्याच्यामुळे आपण विश्लेषण करू शकत नाही चेंडूचे जास्त. पुढचा चेंडू आणि षटक संपतंय 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 23 आणि 23 अंकाचं महत्व. धन्यवाद डीजे ते धन्यवाद. तर 23 अंकाचं महत्व शिवसैनिकाला जाऊन विचारा. 23 जानेवारी 1926 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा जन्मदिवस. काय केलं नाही या माणसाने मराठी माणसासाठी. प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात स्थान मात्र ज्याने मिळवलं अर्थातच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांचा जन्मदिवस 23 तारखेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळत असतो. पुढचा चेंडू बॅकफुटला जात. चेंडू मात्र पाऊंडच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता. चेंडू एसटी रक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गौरवचा हा चेंडू सुरेखरित्या तटवला जातोय आणि
24 धावा होत आहेत आणि 24 अंकाचं महत्व प्रत्येक क्रिकेटरला विचारा, कारण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस 24 एप्रिल 1973. संघाची धावसंख्या देखील पाहायला मिळते ती 24 धावा धावफलकावर. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं नामदेव स्मृती चषकामध्ये हार्दिक असं स्वागत. सुरेख असं क्रिकेटचं आयोजन पाहायला मिळतं. मुंबईत बॉक्स क्रिकेट म्हटलं तर डिक्लेअर झोन जास्त असतात सर, आणि या ठिकाणी मात्र चारी बाजूला सीमारेषा, म्हणजे खूप कमी स्पर्धा होतात. म्हणजे मी सांगेल धावबाची संधी या ठिकाणी आणि धावबाद होतोय खेळाडू. आणखीन एका विकेटचं पतन पोहताना पाहायला मिळतंय. धावबाद होत आहेत, माघारी परत आहेत. परंतु धावबाद विषयी देखील सांगायचं झालं तर भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव 185 इनिंग टेस्ट क्रिकेटमध्ये खेळल्या, परंतु एकदाही धावबाद झाले नव्हते. आणि या ठिकाणी मात्र खेळाडू बाद होतोय धावबादच्या स्वरूपात आणि आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. धावसंख्या 25 धावांवर स्थिर असणार आहे. तर 25 अंकाचं महत्त्व देखील भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण 25 जून 1983 रोजी पहिला वर्ल्ड कप जिंकला होता भारतीय संघाने कपिल देव निखंज यांच्या नेतृत्वाखाली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट मात्र बॉक्सच्या बाहेर चेंडू जातोय आणि खेळाडू बाद. तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मनोज म्हात्रे सर ज्यांच्या माध्यमातून आयोजन अतिशय सुंदर आखीव रेखीव आणि देखीव असं आयोजन अंडरआर्म क्रिकेटमधील लाजबाब आणि भव्य दिव्य आयोजन काय असतं ते मात्र या ठिकाणी डोंबिवली नगरीत कोपर नगरीमध्ये तुम्हाला आल्यानंतर कळेल. पुढचा चेंडू धावबाद करण्याची संधी या ठिकाणी होती. पाहूया निर्णय काय पंचांचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावांवर. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी सुरू आहे. ते चौथं षटक मार्गस्थ असताना 26 धावा धावफलकावर. क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका खेळ, तुमच्या आमच्या सर्वांचा हृदयात ज्या खेळाने ठाव घेतलेला आहे असा खेळ, अर्थातच क्रिकेटचा खेळ अंडरआर्म स्वरूपात आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा धावबादची संधी आणि आणखीन एक मोहरा माघारी परततोय. आणखीन एक खेळाडू बाद होतोय आणि तंबूच्या आश्रयाला जातोय. धावबादच्या रूपात हा खेळाडू बाद होतोय, माघारी परततोय. तर क्रिकेट आणि क्रिकेट इंग्रजांनी हा खेळ सर जरूर भारतात आणला. सुरुवातीला मात्र सैनिकी छावण्यामध्ये खेळला जाणारा हा क्रिकेटचा खेळ तदनंतर भारतातील राजे महाराजे खेळू लागले. परंतु या खेळावर आज जर तुम्ही पाहिलं तर भारतातील जनमानसामध्ये जाऊन रुजलाय आणि प्रत्येक भारतीय, म्हणजे तुम्ही आम्ही लहान असताना पाळण्यात असताना देखील आपल्या हातात एक प्लॅस्टिकचा बॉल आणि प्लॅस्टिकची बॅट दिली जाते. तेव्हापासून या क्रिकेटच्या श्रीगणेशा आपल्या सर्वांमध्ये होण्यास सुरुवात होते. आणि कारणही तसंच आहे. भारतात खेळ लोकप्रिय होण्यामागे पाळण्यात असताना देखील आपल्या हातात एक विजेतेपद आपण मिळवलेत. म्हणूनच की काय या क्रिकेटच्या खेळाने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलाय. पुढचा चेंडू रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. तर कल्याण संघ मात्र बोईसर संघ चांगला परफॉर्मन्स देताना पाहायला मिळाला. आतापर्यंत अडचणीत आणताना सिमिट ठेवलं ते कल्याण संघाला. या ठिकाणी विजय कल्याण संघाला पॅराडाईज बोईसर संघाने अतिशय चांगली गोलंदाजी, चांगल्या गोलंदाजीला चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ नक्कीच त्यांना या ठिकाणी लाभताना पाहायला मिळते. आता मात्र रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर असणार आहे ती 27 धावांवर. पुढे सरसोबत चेंडू टोलवण्याचा प्रयत्न 1 धाव दरम्यानच्या काळात मिळेल. 28 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 28 धावा धावफलकावर. शेवटचं षटक यतीन श्री तिसाई संघाचे कर्णधार. मी विनंती आहे करील आपण नाणेफेकी, तर आपण या ठिकाणी यायचंय. श्री तिसाई संघाचे आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. श्री तिसाई संघाचे कर्णधार. कारण मुंबईत जर बॉक्स स्पर्धा असतात तर जवळजवळ सर 95% वेळा त्या एकतर तुम्हाला समोरच्या दिशेने चौकार पाहायला मिळेल, बाकीच्या बाजूने 1 2 3 बॉक्स डिक्लेअर असतं. परंतु खूप कमी स्पर्धा अशा असतात, मोजके हाताच्या बोटावर स्पर्धा असतील ज्या चारी बाजूला सर्कल, म्हणजे या पद्धतीचं क्रीडांगण असेल. असंही बॉक्स क्रिकेट प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीला सामना जात मुंबईच्या खेळाडूंना खेळावं लागतं, कारण मुंबईत असणारी छोटी छोटी क्रीडांगणं त्याच्यामुळे हे पाहायला मिळतं. पुढचा चेंडू टप्पा पडतो, चेंडू वळण घेतोय, यष्ट्यांचा वेध घेतोय खेळाडू बाद. तर धावसंख्या 28 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 28 धावा धावफलकावर होत आहेत. तर धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती
29 धावांवर जाऊन पोहोचते विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. तर धन्यवाद. तर प्रथम फलंदाजी करत असताना कल्याण संघाने धावा केलेल्या आहेत त्या 29-30 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. अर्थातच 30 अंकाचं देखील सर्वमहत्व सांगतो, कारण सध्या मात्र करुण नायरने त्रिशतक ठोकलं. 303 धावा केल्या. संपूर्ण भारतामध्ये सर्वांना आनंद जरूर झाला असेल, परंतु आतापर्यंत तो 30वा फलंदाज आहे ज्याने 300 धावा ठोकल्या. पहिले अँडी सेंथम या इंग्रज फलंदाजाने पहिल्यांदा 300 धावा ठोकल्या. तदनंतर मात्र 30 फलंदाज असे ज्यांनी 300 धावा ठोकल्या आणि 4 फलंदाज असे ज्यांनी 2 वेळा त्रिशतकं ठोकली. एक म्हणजे वीरेंद्र सहवाग, दुसरा म्हणजे ब्रायन लारा, तिसरा क्रिस गेल आणि चौथा सर डॉन ब्रॅडमन. या 4 फलंदाजांनी मात्र 2 वेळा त्रिशतकं टेस्ट क्रिकेटमध्ये ठोकलेली आहेत. आणि 30वं शतक अर्थातच त्रिशतक हे करुण नायर अर्थातच भारताचा जो मूळचा जन्म त्याचा केरळचा आहे, त्याचा जन्म जोधपूर राजस्थानमध्ये झाला, तो कर्नाटकाचं प्रतिनिधित्व करतो आणि तामिळनाडूमध्ये त्रिशतक ठोकलं. तर जाऊयात आपण यानंतर अर्थातच नितीन काळन सर यांच्याकडे मी घेऊन जातो यानंतरच्या डावातील समालोचनासाठी. धन्यवाद. धन्यवाद चंदू शेट्टी सर. एक जबरदस्त आपण माहिती आपण देत आहे ती म्हणजे आमच्या क्रिकेट रसिकांना आणि खेळाडूंना. 30 धावांचं टार्गेट आहे ते म्हणजे बोईसर संघासमोर 9 सेकंडला राहील आहे आणि स्ट्रायकेंडला फलंदाज जबीर स्वतः संघ नाही गे बोईसर संघाचा. आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज निलेश. यातून जिंकणारा संघ आपण बघतोय असलपा घाटकोपर संघावर फाईट करणारे लगेच. या स्पर्धेचे आमच्या आयोजक विश्वलदादा म्हात्रे यांचे आगमन होते. आपले सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची, ऑप्शनचे बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चिकून करतायत. 1 धाव मिळते ती बोईसर संघाला. बोईसर संघाचं खातं उघडलं ते 1 धावेने. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडूला फक्त दिशा, चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. 4 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 5. यावेळेस मात्र चेंडू करतोय, सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव मध्ये रोखू शकत नाही. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 6. चला असलपा घाटकोपर संघाचे संघाने आपण इथे येऊन थांबायचे. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडूला फक्त दिशा देते राहील आपलं एक चौकाराने खातं करतोय. संघाची धावसंख्या देऊन होती 10. 30 धावांचं लक्ष. यातून जिंकणारा संघ आपण बघतोय असलफा घाटकोपर संघावर फाईट करणार आहे. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या ते 11. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. पहिल्या षटकात आपण बघतोय सामना खोला गेलाय. धावसंख्या 15. चला असलपा घाटकोपर संघाचे संघाने किती यायचे. सुरक्षित रक्षण बऱ्याच वेळानंतर आपल्याला निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू 1 षटकाची समाप्ती धावसंख्या ती 15. म्हणजे अजूनही 15 धावांची गरज आहे बोईसर संघाला. येणारे 24 चेंडू. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मोहन. सेकंडला फलंदाज दाबून होते जबीर. 9 सेकंडला राहील. बोईसर संघाचे 2 आक्रमक फलंदाज आपल्याला बघा मिळतोय. चला असलपा घाटकोपर संघाचे संघाने किती येऊन थांबायचे.
डेट चेंडू आहे. यातून जिंकणारा संघ तुमच्या संघावर फाईट करणारे घाटकोपर संघ असल्फा. चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. यावेळेस मात्र रिवाजचा वापर, चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. 4 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 19. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. श्री तिसाई संघाने 2 सामने जिंकलेत. त्यावेळी नंतर यातून जिंकणारा संघ आपण बघतोय असलपा घाटकोपर संघावर फाईट करणार आहे. यावेळेस मात्र पंच नो चिकून करतायत. 1+1 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 21. 9 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू, 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या वाढते, धावसंख्या 25. 3 चेंडू झालेले आहेत. मोहन, अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार. सामना पूर्णपणे खुल्ला गेलाय तो म्हणजे बोईसर संघाने. एका धावेची अजूनही गरज आहे. आणि याबरोबर सामना इथे जिंकलाय तो म्हणजे बोईसर संघाने. बोईसर वर्सेस घाटकोपर असा सामना होईल. असलपा घाटकोपर वर्सेस पॅराडाइज बोईसर लगेच सामना होणार आहे. आणि 2 सामने आम्ही खेळलेत. श्री तिसाई संघाने 2 सामने जिंकलेत ऑलरेडी, त्यामुळे लगेच नाणेफेक होणार आहे. या सामन्याचा मानकरी ठरतोय तो म्हणजे यतीन, ज्याने 1 षटक टाकलं, 3 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केलेत. यतीन यायचे मॅन ऑफ द मॅच. हरेश म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचे. हरेश म्हात्रे साहेब आमच्या व्यासपीठावरती. चला बोईसर संघ आपला संघाने एक पाठवायचा लगेच नाणेफेकीसाठी. व्यासपीठावर यायचे. असलपा घाटकोपर